एम फ्रॉम डोंबिवली, मी डोंबिवलीतून आहे आणि ह्याच्या आधीही मी ब्लॉग टाकलेला आहे, तो म्हणजे माझ्या गावचा, नांदगावचा, जो सांदण म्हणून टाकलेला आहे, जे गावच्या पद्धतीचं आहे. ते तुम्हाला लिंक भेटेलच. ह्या यूट्यूब चॅनलचं स्नेहमोल मीन्स स्नेहल आणि अमोल. मी आणि माझे मिस्टर यांचं दोघांचं नेम जॉईन करून स्नेहमोल हे यूट्यूब चॅनल आहे माझं. आणि या यूट्यूब चॅनलवरच हा माझा पहिला ब्लॉग आहे, ट्रॅव्हलिंग ब्लॉग, तो मी चालू करणार आहे. आणि ह्याच्या पुढेही मी ब्लॉग सतत कंटिन्यू टाकत बसणार आहे, कारण की माझ्याकडे खूप ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहेत. जसं गोव्याचा आहे, त्याच्यानंतर एकविराईचा आहे, खूप सारे ब्लॉग आहेत. आणि जेणेकरून कमीत कमी चीप प्राईजमध्ये आम्ही कसे गेलो सगळीकडे हे मी नक्की तुम्हाला सांगेन. ब्लॉग मी फर्स्ट टाइम चालले कुलू मनालीला आणि मी कशी पॅकिंग करते त्याचा मी हा ब्लॉग बनवते, जो तुम्हाला आता बघायचा आहे. तर खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, पण मोस्ट ऑफ आपण कुलू मनालीला चाललोय, तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मीन्स थंडीचेच कपडे घ्यायला लागतील. विंटर स्वेटर वगैरे ते मी जास्त घेतलेले आहेत. लास्ट टाइम आम्ही गोव्याला गेलेलो तेव्हा गोव्यासाठी मी शॉर्ट्स वगैरे घेतलेले, पण दिस टाइम मोस्ट ऑफ मी असे घेतलेले आहेत कपडे जे मी फुल अटायर असेल, फुल मी वेअर करीन, जेणेकरून मला थंडी वाजणार नाही. असेच मी सगळे घेतलेले आहेत. आणि कसं पॅकिंग करायचं तेच आपण आज बघणार आहोत. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच हा ब्लॉग बनवते, पॅकिंग ब्लॉग. आणि हा माझा पहिला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे, जो मी म्हणजे हा फर्स्ट पार्ट आहे जिथे त्याच्यात मी पॅकिंग कसं करायचं ते दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे कुलू मनालीला जसं जाणार आहोत तसं मी तुम्हाला पुढचे ब्लॉग तुम्ही बघणारच आहात. चला माझ्यासोबत पॅकिंग करायला ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले तर हे सगळं माझं सामान आहे ब्युटीचं, पण मी जास्त म्हणजे मेकअप करत नाही, त्यामुळे हे मोस्ट ऑफ जे सामान आहे ते मोस्ट ऑफ काय लिपस्टिक आहे, एखाद म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे घेतलेला आहे मी. आणि बाकी मोस्ट ऑफ मी काही घेतलेलं नाही आहे, कारण की मी हेच करत नाही, म्हणजे मी मोस्ट ऑफ काही मेकअप करत नाही. माझं लिपस्टिक असतं, एक मॉइश्चरायझर म्हणजे थंडीत मॉइश्चरायझर पाहिजे तिथे कुलू मनालीला, म्हणून मग मी ते घेतलेलं आहे. आणि असं लिप बाम वगैरे हे घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथे मी ट्रॅकिंग शूज घेतलेले आहेत जे जुडिओ ब्रँडचे आहेत. मी माझे मोस्ट ऑफ जी शॉपिंग झाली आहे ती जुडिओ ब्रँडमधनं झालेली आहे. जुडिओ हा ब्रँड टाटा कंपनीचा आहे. आणि खरंच मी सांगते, तुम्ही जा, आमच्या इथे मॉल आहे एक्सपेरिया मॉल, तिथनं मी शॉपिंग केलेली आहे. मी म्हणजे नंतर करीन जुडिओचा शॉपिंगचं एखादा ब्लॉग, पण हे मी शूज घेतलेले आहेत जे मला ट्रेकिंगसाठी यूज होतील. त्याच्यानंतर हे मला रेग्युलर हॉटेलमध्ये घालायला स्लिपर्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी सगळे माझे शॉर्ट्स अँड स्लिप्स वगैरे घेतले आहेत. त्याच्यानंतर इथे जीन्स घेतलेल्या आहेत, इथे काही टॉप्स आहेत, जे पण मी तुम्हाला बोलली की मी विंटर टाईपच टॉप घेतलेले आहेत. म्हणजे हा जसा वुलनचा टॉप आहे, हा सुद्धा मी वुलन टाईपच टॉप घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा मी लॉंग हँड, मोस्ट ऑफ मी प्रेफर केलं आहे की मी लॉंग हँडचेच टॉप घेतलेले आहेत, जेणेकरून मला तिथे जास्तीत जास्त थंडी नाही वाजणार असं. हे बघा, हे सगळे मी जे घेतलेले आहेत ते लॉंग हँडच टॉप घेतलेले आहेत, जेणेकरून मला तिथे थंडी वाजणार नाही. आफ्टर दॅट हे झालं. त्याच्यानंतर जीन्स आहेत. जीन्स नंतर मी घेतलेले आहेत कॅप्स, असे 2 कॅप्स घेतलेले आहेत ज्या मी विंटरमध्ये यूज करणार आहे. त्यानंतर तिकडे टॉवेल्स, म्हणजे आय नो की जिथे आम्ही राहणार आहोत तिथे आम्हाला टॉवेल वगैरे दिलेच जातील, बट मी स्वतःसाठी म्हणून केलेलं आहे की जेणेकरून मी टॉवेल्स वगैरे मी स्वतः घेऊन चालली आहे. नॅपकिन्स घेतलेले आहेत, 1-2-3 टॉवेल घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे थोडे म्हणजे टी शर्ट टाईप वगैरे घेतलेले आहे, जेणेकरून मी रात्रीचं तिकडे हॉटेलमध्ये मला रात्रीचं नाईट
साठी घेतलेले आहेत रात्री झोपण्यासाठी. त्यानंतर मी प्रेफर तर तेच केलंय की मी जास्तीत जास्त लॉंग टाईप सगळ्या वस्तू म्हणजे सगळे ड्रेस यूज करेन. सो मी तिथे हडिंबा देवी वगैरेला जाणार आहोत, तेव्हा काहीतरी कल्चरल पाहिजे, आपण शेवटी महाराष्ट्रीयन आहोत. सो त्याच्यासाठी मी असे लॉंग वन पीस घेतलेले आहेत जेणेकरून मी ते यूज करू शकेन, कारण की तिथे शॉर्ट वन पीस तर मी यूज करू शकणार नाहीये. त्यामुळे मी ते घेतलेले आहेत, 2-3च घेतलेले आहेत, कारण की तिथे खूप थंडी असेल त्यामुळे ते यूज किती होतील हे मला पण माहिती नाही, कारण की माझी फर्स्ट ट्रॅव्हल आहे आउट ऑफ महाराष्ट्र. बोलायला तर ही माझी फर्स्ट ट्रॅव्हल आहे की मी आउट ऑफ महाराष्ट्र पहिल्यांदाच चाललेली आहे. त्याच्यानंतर पण आणि एक आहे की मी मोस्ट ऑफ शॉपिंग जी आहे ती जुडिओला केलेली आहे, जी मॉलमधला जुडिओ म्हणून आहे तिथे. आणि सेकंड थिंग मोस्ट ऑफ माझी जी शॉपिंग आहे ती मिशोवरनं मी केलेली आहे. आणि खरंच मिशोवरनं मला खूप चांगल्या प्रकारचे कपडे मिळालेले आहेत. आणि कारण की माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, थोडं फॅमिली मॅटर्समुळे, फॅमिली इश्यूजमुळे मला काही शॉपिंग करता आली नाही, तर त्यामुळे मग आयत्या वेळेला काय करायचं, सो मी मिशोवरून मागितलं. तर मला खूप चांगल्या प्रकारचे क्लोथ्स आलेले आहेत, जस्ट लाईक दिस. हे बघा, हे जे आहे हुडीज, ही हुडीज पण मिशोवरनंच मागवलेली आहे, ती मला खूप छान आलेली आहे. ह्याच्यावर म्हणजे मिशोचा एक आणि जुडिओचा एक मी ब्लॉग नक्कीच करेन. जे काही मिशोवरनं मी टॉप्स वगैरे घेतलेले आहेत ते सगळंच मी तुम्हाला दाखवीन एकदा. पण मी मोस्ट ऑफ असे वॉर्म आणि जाड टाईपचे कपडे घेतलेले आहेत जे काही आहेत ते. हे बघा, हे सगळे वुलन्स क्लोथ आहेत. हा श्रग आहे तो सुद्धा वुलनचाच आहे, जो तुम्हाला मी जेव्हा जाईन आणि माझे जे ब्लॉग येतील त्याच्यावरनं तुम्हाला कळेलच. हा पण एक सुंदरसा मी वेस्ट कोट घेतलेला आहे. हा सुद्धा मी मिशोवरनंच ऑर्डर केलेला आहे आणि हा पण खूप छान आलेला आहे, हा जो वेस्ट कोट आहे तो. तर ही सगळी माझी शॉपिंग आहे आणि ही मला आता पुश पॅकिंग करायची आहे. अजून जे काही घेतलेलं आहे, तर आपण जेव्हाही जातो, जिथेही जातो, तर आपल्याला इकडे कुल्लू मनालीला मेन आहे सॉक्स आणि शूज. सॉक्स तर मी भरपूर घेतलेले आहेत, हे तर माझे आहेत 5-6 सॉक्स आणि अजूनही माझे मिस्टर घेऊन येणार आहेत. त्यानंतर मी अजून घेतलेले आहेत माझे इनर वेअर्स सगळे, ते मी आता बॅग्समध्ये भरणार आहे. जेव्हा आपण कुठेही बाहेर जातो तर आपल्याला जर म्हणजे माहिती आहे तुम्हाला की एवढे मोठे मोठे पाऊच तर आपण घेऊन जाऊ शकत नाही. मी एक तुम्हाला सांगते की मी हे मिस्टर DIY मधून घेतलेलं आहे. जे मॉलमध्ये मिस्टर DIY आहे त्यांच्याकडनं घेतलेलं आहे मी. आणि अशा प्रकारच्या छोट्या बॉटल्स येतात ज्या आपण यूज करू शकतो. म्हणजे जसं की मी हे आता कंडिशनर आहे जे मला तिथे यूज होणार आहे. सो मी कंडिशनर एवढ्या मोठ्या कंडिशनरची बॉटल नाही घेऊन जाऊ शकत. सो मी असे कंडिशनर, त्याच्यानंतर ऑइल, हेअर ऑइल आहे, त्याच्यानंतर सॅनिटायझर आहे. तर माझ्याकडे मोस्ट ऑफ मोठ्या मोठ्या बॉटल्स आहेत, त्या मी एवढ्या घेऊन जाऊ शकत नाही. सो मी ते सगळं ह्याच्यात घेऊन चाललेले आहे. तर अशा प्रकारच्या ह्या बॉटल येतात आणि ह्या फक्त बॉटल्स मला मिस्टर DIY मध्ये फक्त आणि फक्त 80 रुपीजला मिळालेले आहेत, ज्या आपल्यासाठी चांगल्या सुद्धा आहेत आणि आपण घेऊन सुद्धा जाऊ शकतो अशा. सो ह्याच्यात मग आपल्याला जे काय हवं आहे ते आपण ठेवू शकतो. ह्या मला 3 इनफ होत्या म्हणून मी 3 यांचं पॅकेट घेतलं. असं तुम्हाला अजून सुद्धा 4 बॉटलचं, 5 बॉटलचं, इवन छोटे बॉटल्स असतात लिप बाम वगैरेचे, ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात. तर तुम्ही तिथे घेऊ शकता. त्याच्यानंतर सेकंड थिंग अजून काय आपण हे करू शकतो, तर मॉइश्चरायझर मी घेतलेलं आहे, जी गरज आहे तिकडे कुल्लू मनालीला मला. त्यानंतर मग आपण म्हणजे मोस्ट ऑफ द ट्रॅकिंगला असणार, तर त्या ट्रॅकिंगला टॅन होणार, तर टॅनिंग नंतर मग मी वॉलनट स्क्रब घेतलेला आहे आणि फेस पॅक घेतलेला आहे, जेणेकरून मी जेव्हा संध्याकाळी नाईटला झोपायला हॉटेलवर येईन तेव्हा मी थोडंसं माझ्या स्किनला वॉर्मअप करण्यासाठी
ते घेतलेले आहेत. इवन लिप बाम पण घेतलेला आहे मी. हा सुद्धा जुडिओ ब्रँडचा आहे. तो हा लिप बाम घेतलेला आहे मी, जेणेकरून माझ्या ओठांना ओठ फुटणार नाहीत माझे. आणि छोटेसं बाकी सगळं मी सेंट परफ्यूम घेतलेला आहे. सनस्क्रीन लोशन आहे. मी लोटसचं सनस्क्रीन लोशन वापरते कारण की मला तेच सूट होतं. सो सनस्क्रीन लोशन घेतलेलं आहे. आणि जुडिओमध्ये मला अजून एक ब्रँड भेटलेला आहे, तो म्हणजे हँड क्रीम. मी हँड क्रीम भेटलेली आहे. तर मग मी ती हँड क्रीम घेतलेली आहे, जेणेकरून रात्रीची मी हँडला लावून ती झोपू शकते. मॉइश्चरायझर तर आहेच, पण हँड क्रीम पण मी यूज करणार आहे. त्याच्यानंतर छोट्या मोठ्या वस्तू घेतलेल्या आहेत, जसं की ब्रश घेतलेला आहे. हॉटेलमध्ये जर आपल्याला काही कपडे वगैरे हे करायचे असतील तर छोटे कपड्याचं साबण वगैरे, कोलगेट इथे देतीलच, पण तरी पण मी माझ्याकडून घेतलेलं आहे. काही ग्लेअर्स घेतलेले आहेत, तरी पण माझ्याकडे एकूण मी 4 ग्लेअर घेतलेले आहेत. आणि तिकडे जर मी मंगळसूत्र वगैरे काही हे नाही करणार, तर मी असे छोटे छोटे ब्लॅक कलरमध्ये काही हे घेतलेले आहेत नेकलेस, तर ते मी यूज करणार आहे. अशा प्रकारे मी माझी पॅकिंग करणार आहे. आणि आता हे कसं ठेवायचं, तर मी असे एक मोठा पाऊच घेतलेला आहे, ज्याच्यात मी हे सगळं ठेवणार आहे. माझी लिपस्टिक्स वगैरे जे काही एकत्र जाईल ह्याच्यात, म्हणून मी ह्याच्यात घेतलेलं आहे. ब्रश वगैरे सगळं जेवढं काही जाईल ते ह्याच्यात मी टाकलंय. इवन मी ट्रॅव्हलिंगसाठी माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी हे वेस्ट बॅग घेतलेले आहेत, त्या खूप युजेबल आहेत ट्रेकिंग किंवा ट्रॅव्हलिंगसाठी, कारण की हे आपले हँड फ्री पण राहतात. आणि हे वेस्ट बॅग आहे, त्यामुळे आपलं काही जे काही आहे पर्स म्हणा वगैरे, तर ते ह्याच्यात कम्फर्टेबली सगळं राहतं, कॅश म्हणा किंवा काही. सो मी हे घेतलेले आहे. बस इनफ एवढंच घेतलेलं आहे मी. आणि आता मला समजत नाही आहे की मी एवढी सगळी पॅकिंग ह्या बॅगमध्ये कशी करणार आहे. तर लेट्स सी. करायचे तर मी मोस्ट ऑफ तरी हे सगळं रोल डाऊन करून कसं ठेवणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बसतील आणि जास्तीत जास्त माझे कपडे राहतील. सो मी असं सगळं रोल करून टाकते. आता मी 9 दिवस प्रवास करणार आहे, म्हणजे 9 दिवस आमचा आहे. 1 तारखेला जे आम्ही जाणार आहोत ते 9 तारखेला येणार आहोत. तर मोस्ट ऑफ आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आणि आम्ही ट्रेन ट्रॅव्हलिंग करणार आहोत. ते जवळजवळ 10-12 तास आहेत. आफ्टर दॅट आम्ही दिल्लीला पोचल्यानंतर सुद्धा पुढे आमची जर्नी मनालीपर्यंत आहे, ती बाय व्हॉल्वो आहे. सो वुमनसाठी हे खरंच खूप चांगलं प्रोडक्ट आहे. मी कंपनी नेम किंवा काही हे प्रोडक्शन नाही करत आहे, बट हे मी मोस्ट ऑफ तरी हे यूज करते ट्रॅव्हलिंगमध्ये. हे पॅन्टी लायनर आहे, जे कारण की आपलं व्हाईट लिकेज वगैरेसाठी हे आपल्याला यूज होतं, कारण की आपण बाहेर जातो तेव्हा मोस्ट ऑफ आपल्याला इश्यू होतात की त्याच्यासाठी मी मोस्ट ऑफ तरी हे यूज करते पॅन्टी लायनर. तुम्ही पण खरंच यूज करून बघा हे पॅन्टी लायनर. म्हणजे मी आता मला जे मिळालं ते मी घेतलेलं आहे, कुठल्याही कंपनीसाठी नाही घेतलेलं आहे. मी मोस्ट ऑफ तरी विस्पर यूज करते, पण ह्यावेळेला मला नाही मिळालं. जे मिळालं ते मी घेतलं आणि मला हे खरंच खूप युजफुल होतं ट्रॅव्हलिंगमध्ये. मी गोव्याला गेलेली तेव्हा पण मी हे यूज केलेलं आणि खरंच हे खूप युजफुल आहे. फायनली मी अशी पॅकिंग केलेली आहे. आणि आता परवा आमचं
मी आताच पॅकिंग केलेली आहे, कारण की आता परवा परत आमची 5ची ट्रेन आहे आणि मग आपण जाणार आहोत. बाय. माझी पॅकिंग कशी झाली आणि तुम्हाला कशा वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पहिलाच माझा व्लॉग आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. सो बाय.